नमस्कार मंडळी, खूप दिवसापासूनची इच्छा होती की उडपी स्टाईलमध्ये सांबार बनवायचं आणि आज हा योगायोग आलाच बघा। हे उडपी स्टाईल सांबार मी अगदी खास इन्ग्रेडियंट वापरून बनवलेले आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। तर मी ते कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ केलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून मीठ टाकून आपल्याला या 2 शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी येथे सांबारसाठी लागणारे सगळं साहित्य घेतले आहे। दुधी भोपळा, टोमॅटो, परत कांदा, वांग आणि बटाटा। तर त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला मीठ घालून हळद घालून याच्याही बारीक गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता हे एकसारखं ढवळून आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायचे आहेत। आता आपण सांबारसाठी लागणारा सिक्रेट मसाला बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, मोहरी जिरे टाकलेले आहेत, त्यामध्ये चणा डाळ टाकलेली आहे, मी उडदाची डाळसुद्धा 1 चमचा टाकलेली आहे। त्यानंतर मी येथे 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत आणि 1 चमचा येथे मी साबूत तांदूळ टाकलेले आहेत। त्यानंतर खोबऱ्याचे काप टाकून आपल्याला 4 बेडगी मिरची टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी येथे 2 चमचे धने टाकलेले आहे, कांदा 1 मोठा मोठा चिरून टाकलेला आहे आणि कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। आता हे गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा आणि लसूण घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आपल्या सांबारसाठी लागणारा तडका करून घ्यायचा आहे। तर इथं तेल घेऊन मोहरी जिरे टाकून त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आणि त्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं सांबारचं एकसंत केलेले डाळ सांबार होतं ते याच्यामध्ये वतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिंचेचं पाणी थोडं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे गूळ पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला सर्व करायचं आहे। तर आता इथे तयार आहे आपल्या इडलीसोबत खाण्यासाठी उडपी स्टाईल सांबार। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।